नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही न्यूज. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आणि कुंडली या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. चर्चेआधी सरांची ओळख करून देणारा एक व्हिडिओ पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. दरम्यान तुम्ही सुद्धा आमच्या या चर्चेत सहभागी होऊ शकता. पंडितजींना तुमच्या मनातल्या शंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02269302444. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. पंडितजी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. पंडितजी, मुळात पत्रिका पाहून हे कळतं का की तुमच्या भाग्यात अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे? नमस्कार प्रेक्षक. आजचा हा विषय इम्पॉर्टंट एवढ्यासाठी आहे. अनेक लोकांनी, पालकांनी रिक्वायरमेंट मला पाठवले की हे आता या काळाची गरज झालेली आहे आणि बेसिकली IT मध्ये किंवा बाहेर जॉब करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन घेऊन असं इच्छा होते की विवाह करायला पाहिजे. अशा वेळेला पालकांचं प्रॉब्लेम होते नक्की आता काय घ्यायला पाहिजे, ॲक्शन काय घ्यायला पाहिजे. यासाठी हा एक सब्जेक्ट मी समोर ठेवला. बघा, आता प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज, यात मॅरेज हा एक शब्द कॉमन आहे आणि याला खूप मोठं महत्त्व आणि इम्पॉर्टन्स आणि पावित्र्य पण आहे. लग्न कायम टिकून राहणं यासाठी लव्ह मॅरेज ते अरेंज मॅरेज असू दे, त्यामध्ये पती पत्नींची पत्रिका चांगलं असणं हा पार्ट वेगळा आहेच आहे. पण त्याबरोबर एकमेकांचा रिस्पेक्ट एकमेकांनी करणं, एकमेकांचं केअरटेकिंग एकमेकांनी करणं, एकमेकांच्या गरजा ओळखून त्या पद्धतीने एकमेकांशी वागणं, एकमेकांच्या स्वभावाचा विचार करून वागणं आणि कुणीही तुमच्यात काही इंटरफरन्स तयार करत असेल तर ते अशा वेळेला स्वतःचा विचार करून आपण पती पत्नी जे आहेत एकमेकांचा विचार करून समन्वयानं राहणं, असं झालं तरच मग ते लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज दोन्हीही परफेक्ट टिकू शकतं. यामध्ये काय घोटाळा झाला तर मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो. आता ह्या जो घोटाळा होणार आहे का, हा पत्रिका बैठे ओळखतं. लव्ह मॅरेज ते अरेंज मॅरेज दोन्ही मॅरेजेस आहेत ना. शेवटी मॅरेज हा कन्सेप्ट त्या पत्रिकेत किती पॉवरफुल आहे हा बघण्यात सगळं महत्त्वाचा पार्ट आहे. यासाठी तुम्हाला छोटा मी चार्ट पण दाखवतो की तुम्हाला आयडिया येईल की काय प्रकार आहे. पत्रिका बघताना आम्ही कशा पद्धतीने बघतो. आता हे तुम्हाला दिसेल, हे तुम्हाला मी अनेक वेळा दाखवत असतो. प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान. ओके, याचं 12 स्थानं आहेत. यामध्ये प्रेम जे आहे ना, प्रेम जे होणं जे आहे ते ह्याच्यावर डिपेंड आहे इथं. आणि ॲक्च्युअल लग्न, गळ्यात मंगळसूत्र पडणं, लग्न होणं हे या ठिकाणावर डिपेंड आहे. हे लग्न तुमच्या सुखस्थानावर, कुटुंब स्थानावर आणि त्या स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या विवाहाच्या या 3 स्थानावर अवलंबून असतं विवाहाचा पार्ट. प्रेम हे फक्त एकाच पॉईंटवर अवलंबून असतं. म्हणून अनेक वेळेला जे काही व्यक्ती जे काही जॉब करतात किंवा असं वाटतं कॉलेजचे मुलं लग्न प्रेम करायचं, नंतर लग्नामध्ये कन्व्हर्जन होऊन 6 वर्ष झालं आम्ही एकमेकाच्या कनेक्शनमध्ये रिलेशनमध्ये आता लग्न होईल. पण या ठिकाणी जर तुमचं चांगलं जर ग्रह असतील तर त्यावेळेला तुम्हाला वाटेल की हे सगळं ओके आहे आणि आयुष्यभर आपण ओके राहणार म्हणून.
पण ॲज सुन ॲज तुम्ही गळ्यात मंगळसूत्र बांधता आणि पती पत्नी होता तेव्हा हे स्थान सोडून या ठिकाणी तुम्ही जंप करता. हे ठिकाण अशा वेळेला जर खराब असेल तर मात्र अशा लव्ह मॅरेजचा किंवा कुठल्या काही उपयोग होणार नाही. मग अनेक वेळा असं बघतो आपण की लग्न केलेलं आहे, लव्ह मॅरेज झालेलं आहे, पण काय पुढे जाऊन ते वादविवाद झाले, भांडण झाले, मग टिकत नाही, अशा गोष्टी येतात. तर आता हे 2 जी स्थानं सांगितली ते जे का ते स्थान दाखवले, हे स्थान पाहून आपल्याला डायरेक्शन म्हणजे मी सांगू शकतो म्हणजे लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज होणार काय प्रकार स्टँड घ्यायला पाहिजे. इव्हन जेव्हा माझ्याकडं दाखवायला पालक येतात पत्रिका 8वीला असताना 10वीला असताना इंजिनिअरिंगला तेव्हा अगोदर इन ॲडव्हान्स सांगतो. अगदी तुम्ही पहिलेला असताना इन ॲडव्हान्स सांगतो. 5वीला असतं सर इन ॲडव्हान्स होतो. असं शक्यता आहे. तेव्हा पुढच्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे हे तुम्ही आता ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांना अगोदरच आयडिया आली की असं काहीतरी होऊ शकतं तर पालकांचा दृष्टिकोन हा बदलू शकतो. नॉर्मली कसं होतं पालकांचा दृष्टिकोन कसा लहानाचे मोठी मुलं डोळ्यासमोर होतात पण ते बाहेर काय करतात ते त्यांना तिथं काही काय कळू शकत नाही. पण ही पत्रिका बघितल्यानंतर मात्र आयडिया येऊ शकते की नक्की काय होणार. शेवटी काय जे काय होईल ते परफेक्ट होणं गरजेचं आहे आणि ते होणार आहे का नाही हे मात्र पत्रिका बघून सांगता येतं. नक्की सर. एक फोन आलेला आहे डोंबिवलीवरून आपल्याला. श्रीधरजी बोलतायत. श्रीधरजी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सरांना प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. बोला बोला. नमस्कार. तर मला विचारायचं होतं की माझ्या त्या नोकरीत जरा प्रॉब्लेम येतो. म्हणजे लागले की सारखे सुटतात त्यामुळं हे होत नाही. म्हणजे एक ठिकाणी असं सेट जम बसत नाही नोकरीत. ठीक आहे. जन्मतारीख 3/10/1970. 1970. टाइम सकाळी 5 वाजून 5 मिनिटं. ओके. जन्म ठिकाण जिल्हा सातारा. काय शिक्षण झालं तुमचं? 12वी पर्यंत गेले. हां, ठीक आहे. येस, टिकणारच नाही. सरळ दिसते. पहिला मुद्दा म्हणजे मंगळाची दृष्टी जी आहे पडते तुमच्या जॉबच्या ठिकाणी, शनीची दृष्टी पडते, जॉब टिकणं शक्यच नाही, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हुशार आहे, बुद्धिमान आहे, यात काही डाऊट नाही, चांगलं काम करता, पण राग हा तुम्हाला मेन कारणीभूत आहे. ह्या पत्रिकेवरून तुम्ही अनेक गोष्टी चांगल्या करता, मध्येच भांडण होतं आणि ते जॉबची कंटाळा येतो, तुम्हाला जॉबचा कंटाळा येतो किंवा अनेक वेळेला तिथं असं एन्व्हायरमेंट क्रिएट होतं की ऑटोमॅटिकली तुम्हाला जॉब सोडून जायला लागतं. ओके. तर यामध्ये वैवाहिक जीवनात पण काही ना काही डिस्टर्ब असू शकतो असं दिसतं पत्रिकेत मला. तर मंगळाचं दान करा, राहूचं दान करा, तुम्हाला गॅरंटीडली फायदा होईल. पुष्कराज वापरा आणि माणिक वापरा, तुम्हाला त्याचा पुष्कराज आणि 5 वापरा, तुम्हाला जर गॅरंटीडली फायदा. इच्छापूर्ती कुटुंबामध्ये चांगला जॉब मिळावा असं इच्छा आल्या. आणि मेन म्हणजे तुमचं घर जे आहे, घर वास्तुशास्त्रामुळे चांगलं करा. घराची पॉवर ताकद वाढली की त्यामध्ये प्रॉस्पेरिटी येऊन ऑटोमॅटिकली तुम्हाला फायदा होईल. नक्कीच सर. जेव्हा आता बऱ्याच जणांची इच्छा असते की आपला प्रेमविवाह व्हावा, पण प्रेमविवाह करायचा आणि मग त्याच्या आधी मॅच मेकिंग करायलाच पाहिजे, तर मग ते कसं करणार प्रेमविवाहात? बघा, क्वेश्चनच आहे हा मोठा. आता प्रेमविवाहात मॅच मेकिंग करायचं का हा महत्त्वाचा. तर माझं असं म्हणायचं आहे की तुम्ही कधीही लग्न हा खूप मोठा म्हणजे क्रिटिकल पॉईंट आहे लाईफमध्ये, लाईफ चेंजिंग पॉईंट आहे. जेव्हा लग्न करताना या दृष्टिकोनातून प्रेमाच्या अधीन जाण्या अगोदरच ते त्या समोरच्या व्यक्तीचं ओव्हरऑल फ्युचर किंवा काय कसं आहे ह्या गोष्टी बघणं. बघा, गाडी घेताना आपण 1000 वेळा विचार करतो, ही गाडी घेऊ का, ती गाडी घेऊ का, सर्व्हिस किती होतं, असं किती होतं, मेंटेनन्सचा खर्च होतो का, ह्याचा काय प्रॉब्लेम येतो, ट्यूबलेस टायर आहे का, नॉर्मल टायर आहे, किती विचार करतो. गाडी तर तुम्हाला 4-5 वर्षात मे बी 8-10 वर्षात तुम्ही फेकून देणार असता, बंदच पडते आत्ताच्या गाड्यांचा विचार केला तर. मात्र विवाह म्हणजे आयुष्यभराची गाडी आहे ना ही. हे तुम्हाला जर व्यवस्थित ठेवायचं असेल, दोघांचंही लाईफ व्यवस्थित ठेवायचं असेल तर हे सिरियस पॉईंट आहे. या ठिकाणी अभ्यास करूनच पुढे जायला पाहिजे. आणि हे जे आहे ते पूर्वी कळत नव्हतं, आता लोकांना ते कळायला चालू झालेलं आहे की आता काय म्हणजे आता म्हणजे मी 2002-04च्या वेळेला जे काय पत्रिका बघायचो, आताचं म्हणजे खूपच क्रिटिकल कंडिशन आहे. आता तर पत्रिका बघण्याच्या लग्न करायलाच नाही पाहिजे. आता कंडिशन अशा आलेली आहे
कारण दोघेही सेपरेट झालेले आहेत. अशा वेळेला दोघेही जॉब करतात, एकमेकांशी ब्लेंडिंग प्रॉपर राहण्यासाठी आता हे गोष्टी बघणं गरजेचं आहे. एकदम जास्त इन्व्हॉल्वमेंट होण्याअगोदरच हा माणूस योग्य आहे का नाही हे क्रॉस व्हेरीफाय करून आणि ओके वाटलं तरच पुढे जायला पाहिजे. नक्कीच पंडितजी. साताऱ्यावरून एक फोन येतोय. वृंदाजी बोलतात. वृंदाजी नमस्कार, सरांना प्रश्न विचारा. हा, मला मुलाचं लग्न ठरत नाहीये. बोला. हा 21 जन्म दिनांक सांगा, जन्म वेळ सांगा आणि स्थळ सांगा. 91 20/7/91 ओके. 91 टाइम रात्री 12:15 12-15. रात्री 12 म्हणजे 21चा रात्र काय 20ची रात्र? सांगली 20 तारखेची रात्र का 21 तारखेची पहाट? 20 रात्री 12:15 20च्या दरम्यान. ओके, गुड ओके. 12-0005 ओके. 7 काय क्वेश्चन आहे? लग्न जमत नाहीये सांग. मुलाचं. ओके. काय करतो मुलगा? हॅलो, कामाला आहे. मुलगा काय करतो? मेडिकल मध्ये कामाला आहे. मेडिकल मध्ये कामाला. 1991. ओके. मेडिकलमध्ये कामाला आहे, बरोबर आहे. पण हा माणूस मेडिकलमध्ये काही ना काही शिक्षण झालेलं आहे म्हणून मेडिकलमध्ये कामाला स्पष्ट होतं. विवाहाच्या स्थानामध्ये काय? चंद्र आहे. शांत मुलगा आहे, प्रेमळ मुलगा आहे, एकदम व्यवस्थित, दिसायला स्मार्ट पण आहे. लग्न व्हायला प्रॉब्लेम होतो यासाठी उपाय देतो तुम्हाला. शनी मंगळ षडाष्टक आहे, शांती करा. ओके. 7, 8, 9, 10, 11, 12. ओके. म्हणजे आता हे जे लग्न आहे ते जून ते ऑगस्ट या वर्ष या 3 महिन्याच्या काळात 100% होईल. मला असा खूप मोठा प्रॉब्लेम वाटत नाही. शनी मंगळ षडाष्टक शांती करून घ्या. डायमंड आणि पाचू वापरा. गॅरंटी फायद्यावर. इच्छापूर्ती कुपीमध्ये इच्छा तुमचं लग्नासंबंधी मुलाचा बायोडाटा ठेवून टाका. ओम भौमायनमा असं म्हणतं, त्याला 108 वेळा म्हणायला सांगा. एवढं केलं आणि इच्छापूर्ती कुपी इच्छा लिहून ठेवली. घरामध्ये लग्न ठरण्यासाठी घरामध्ये गणपती मातापट्टी दरवाजावर लावणं गरजेचं आहे. आणि आपतेष्ट वापरा, तुम्हाला फायदा गॅरंटीड लिहून. आणि याचं काय मला खूप असं प्रेशर घेण्याची गरज नाही. अतिशय उत्तम वैवाहिक जीवन आहे. आणि आणि मात्र मुलगा शांत आहे, प्रेमळ आहे, वैवाहिक जीवन चांगलं आहे. पण मुलगी जी आहे त्या मुलीची पत्रिका बघून मग लग्न करा, नाही तर मुलाला त्रास होऊ शकतो. नक्कीच. तर आणखी या संदर्भात आपण आणखी गोष्टी जाणून घेणार आहोत. प्रेमविवाह करताना, आणखी मॅच मेकिंग करताना आणखी कोणत्या बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत, कुंडली कशा प्रकारे तपासली पाहिजे ते सुद्धा पंडितजी आपल्याला सांगणार आहेत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पंडितजी एक फोन आलेला आहे. दीपक बोलताय. दीपकजी नमस्कार, सरांना प्रश्न विचारा. नमस्ते. हा सर, माझी जन्मतारीख आहे 23 जानेवारी 1982. 23 जानेवारी 1982. अच्छा, 23 जानेवारी 1982. हां. टाइम? जन्म सायंकाळी 6:30. दीपकजी तुमचा आवाज नीट येत नाहीये, पुन्हा एकदा सलग बोला. 6. हा, बुलढाणा जिल्हा. नाही, वेळ काय सांगितला? वेळ, जन्म वेळ सांगा पुन्हा. 6:30 सायंकाळी. 6:20 सायंकाळी 30. सर, मला व्यवसाय कोणता करायचा ते विचारत होतं. आणि याचा विवाहाचा पण विचारायचा आणि व्यवसायाचा पण विचारताय. पार्टनरशिप मध्ये करायचं का असं आपलं? तुम्ही आता काय करताय? सध्या त्याची तयारी करायचं सर. कोणता करायचा ते विचारत होतो. कोणता व्यवसाय करायचा त्याची तयारी. ओके, ठीक आहे. व्यवसायात यश आहे का? आहे का? मंगळा दृष्टी पडते. व्यवसायात यश आहे. सरळ शांत प्रेमळ माणूस आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला लोक खूप फसवतील. कारण तुम्हाला दुसऱ्यांचा वाईट विचार करायचा तुमच्या मनात, तुमचं मन असं नाही की समोरच्याला ओळखू शकाल, तर तुमच्या गैरफायदा घेतील असं क्लिअर आहे एकदम. दुसऱ्यांचा विचार करणे, दुसऱ्यांना मदत करणे,
त्यामुळं बिझनेस आहे, बिझनेसमध्ये विचार करून वागणं गरजेचं आहे, हे तुम्हाला पहिलं सांगणं. व्यवसायात तुम्हाला यश आहे. पार्टनरशिपमध्ये गेला तर मात्र थोडं जपून करावं लागेल किंवा पार्टनरशिपमध्ये लॉस होण्याची शक्यता आहे. बिझनेस करताना तुम्ही पाण्यासंबंधी बिझनेस करू शकता, लक्झरीज आयटमसंबंधी बिझनेस, फूडचा बिझनेस, हॉटेल काढू शकता किंवा कपड्याचा बिझनेस, हे सगळे तुम्ही करू शकता. तुम्हाला फायदा होऊ शकतो. ओके, या उपायामध्ये मोती वापरा, डायमंड वापरा, गॅरंटीडली तुम्हाला फायदा होईल. आणि इच्छापूर्ती कुपेत लिहून ठेवा. वास्तुशास्त्रावरून घर चांगलं करा आणि त्याबरोबर तुमचं जे काय बिझनेस करणार दॅट शुड बी ॲज पर वास्तू, म्हणजे पुढं यश मिळण्याची शक्यता आहे. आणि लग्नाच्या दृष्टिकोनाने विचार केला तर शनी मंगळ एकत्र आहेत, हे दोन्ही चांगले नाही आहेत. त्यामुळे अर्कविवाह, शनी मंगळ युती शांती करणं पण अतिशय गरजेचं आहे. लग्न करताना आम्हाला पत्रिका दाखवा आणि मगच लग्न करा, हे महत्त्वाचं आहे. नक्की सर, पंडितजींच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि समुपदेशनामुळे आतापर्यंत अनेकांनी आपलं आयुष्य सुखकर केलेलं आहे. त्यापैकी काहींचे अनुभव आपण पाहूया. मी विलास बाळकृष्ण कुलकर्णी, मी प्रॉपर सांगलीचा, पुण्यामध्ये नोकरीसाठी आलो आणि भारत फौजमध्ये मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रिटायर झालो. माझी पत्नी पण मुख्याध्यापिका होती हडपसरला प्राथमिक शाळेमध्ये, ती पण आता सध्या रिटायर झालेली आहे. मला 3 मुलं आहेत, त्यातले 2 मुलं जपानमध्ये असतात, ते टेक्निकल सेक्शनमध्येच काम करतात आणि त्यातला एक आहे तो जपानच्या टोकियोमध्ये इन्फोसिसच्या कंपनीमधल्या सेकंड इन्चार्जशिप आहे आणि दुसरा मुलगा आहे तो पण इन्फोसिसमध्येच आहे. धाकटा मुलगा अमेरिकेमध्ये ओरेगॉन शहरामधील पोर्टलँड या गावी राहतो, तो पण MS झालेला आहे. त्याची पत्नी पण MS आहे आणि त्यांना एक मुलगा आहे चिन्मय. एकंदर मला 4 नातवंड आहेत. त्यापैकी या धाकट्या मुलाचा जो मुलगा चिन्मय आहे हा विचित्रसारखा थोडासा वागत होता. शाळेत जायचं नाही, 4 मुलात मिसळायचं नाही, आपलं मनाला येईल तेच वागायचं, उलटं बोलायचं, आईवडिलांना पण ऐकायचं नाही काय. त्याच्यामुळं त्याचे आईवडील पण खूप त्रस्त झाले ते आणि आम्हालाही खूप वाईट वाटतं की कसं व्हायचं. कारण एवढे बघा आईवडील उच्च शिक्षित, शांत, समजूतदार, सगळ्या लोकांना कौतुक करायसारखे असताना तुमचा मुलगा असं कसं काय करावं काय नाही. मी पंडित शिवकुमार श्री यांच्याकडं येऊन गेलो होतो एकदा आणि मला खूप चांगले अनुभव आले ते माझ्या काही प्रश्नासंदर्भात. मग नंतर ठरलं की आम्ही आता आपणच जाऊया आणि विचारू आपण की आम्ही एवढ्या लांबनं काय करू शकतो का त्यासाठी. तर मग माझी पत्नी आणि आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि इथे येऊन त्यांना भेटलो आणि त्यांनी मग आम्हाला काही विधी करायला सांगितले. तर त्याप्रमाणे आम्ही ते विधी इथं केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिकडं असं आमच्या लक्षात आलं की आमचा नातू शाळेत जायला लागला, चांगला वागतोय. गेले 3 दिवस तो तसंच करत होता कंटिन्युअस. 4थ्या दिवशी त्यानं विचारला, अरे कुठे आहात तुम्ही आहे बाबा, असं आमचा आता मुलं चिन्मय शाळेला जातो, बरं चाललंय, बघूया किती दिवस होतंय. तर आम्ही त्याला धीर दिला की होईल चांगलं. आम्ही जाऊन त्याला आलोय हे सांगितलेलं नाही. पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून आम्ही काही गोष्टी घेतलेल्या आहेत करण्यासाठी, त्या करतोय हे त्याला अजून कल्पना दिलेली नाही आहे. पण म्हटलं थोडंसं अजून चांगलं झालं की त्याला सांगावं. तर हे मला खूप आनंदाचं वाटलं. पंडितजी, बऱ्याचदा असं होतं की मुलगा आणि तरुणीमधला तो प्रेमभावना दृढ असते, त्यांना लव्ह मॅरेज करायचं असतं, पुढे एकमेकांची सोबत द्यायची असते. पण जर अशा केसमध्ये जर तो प्रेमविवाह पुढे टिकवायचा असेल, तो टिकायचा असेल, तर काही उपाय करता येतात का? येस, उपायाचं सांगेन. आताचा हा जो प्रसंग विचार करा, इथं आपण माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये खालच्या फ्लोअरमध्ये जे काही 3,000 स्क्वेअर फीट जागा आहे ती वास्तुशास्त्रावर परफेक्ट आहे आणि त्या ठिकाणी शांती जी केलेली आहे माझ्याच ब्राह्मणांनी, माझ्या आहेत ऑलरेडी, ते बघू शकता. तर तिथं शांती केल्यानंतर विदिन 24 तासामध्ये अमेरिकेत असलेल्या माणसाला त्याचा इफेक्ट डायरेक्ट आला. यासाठी काही अभ्यास करून काही विधी काढलेले आहेत, तयार केलेले आहेत की दूर अंतर जरी असेल तर हे युनिवर्स एकच आहे, तर इफेक्ट व्हायला पाहिजे. या इथून शांती केल्यानंतर सुद्धा अमेरिकेतल्या व्यक्तीला विदिन 24 आवर फरक पडून इफेक्ट होतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा आपण ह्या अनेक उपायामधला हा उपाय आहे. आता लग्नच करायचे, दोघांचं इच्छा आहे लग्न करायचं मुलामुलींचं म्हटल्यानंतर पत्रिका बघितल्यानंतर करू शकतो का नाही करू शकतो हे डिसिजन मी देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण आता समजा काहीतरी तुम्ही स्वयंपाकात भाजी करताय आणि मीठ नाहीच आहे, तर मीठ टाकून त्याला चव आणू शकता.
जर एखाद्या भाई जर मीठ जास्त पडलं, थोडी साखर टाकून चव मॅनेज करू शकता. एकदमच जास्त मीठ पडलं तर काय नाही करू शकत. हे कसं सिंपल कॉम्बिनेशन आहे. तसं मुलामुलींची पत्रिका घेऊन हे पुढं जाऊन चांगलं चालणार आहे का नाही, यात काही उपाय करून बॅलन्स करता येते का, असं विचार करून मी उपाय देऊ शकतो. पण ते समोर बघितल्यानंतरच ते मला कळू शकतं आणि त्यापद्धतीनं पुढं जाता येऊ शकतं. नक्कीच नक्कीच सर. आणखी एक शेवटचा थोडा वेळ आहे, तर मला एक आणखी जाणून घ्यायला आवडेल की तो टिकायचा असेल आणि घटस्फोट व्हायचा नसेल तर काय करायचं. कारण युजली अशी धारणा असते प्रेमविवाह म्हणजे घटस्फोट होणारच. हे बघा, प्रेम घटस्फोट होणार, असं लग्न गुण मिळणं पण घटस्फोट आपण दररोजच बघतोय. शेवटी जे आहे ते कुठल्या ग्रहामुळं होतं, काय होतं, अभ्यासाचा पार्ट आहे आणि ते सांगत असतो आणि ते ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी आपल्या अनेक हजारो क्लायंटमध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता याच्यापुढच्या यासाठी मला येऊन भेटू शकता. मी वाशीला आहे येत्या 16 तारखेला, त्यानंतर 6 एप्रिलला आहे पुण्याच्या ऑफिसला. बुधवार शनिवार रविवार मी असतो. अपॉइंटमेंट घेऊन या. दिव्य मंत्र साधना जे आहे लक्षात घ्या, हे नाशिकला 30 मार्च 2023ला आहे. देशपांडे बँकेट हॉल या ठिकाणी, बिग बाजारच्या मागे, जयाबाई कॉलनी, प्रधान नगर, नाशिक रोड, नाशिक महाराष्ट्र. देशपांडे बँकेट हॉल 30 मार्च 2023ला. आणि 23 मार्च 2023ला कन्नड सभा संघ हॉल, वाशी डेपो समोर, सेक्टर 9 वाशी. नेहमी आपला पूर्वी आपण एकत्र भेटायचं तिथं. तर 23 मार्च मुंबई, 30 मार्च देशपांडे बँक्वेट हॉल नाशिक. दिव्य मंत्र साधना आहे. लक्ष्मीचं पूजन कसं करायचं, त्याबद्दल घरामध्ये लक्ष्मी कशी टिकेल, त्यासाठी काय केलं पाहिजे, आत्मसाधना कशी करायची, आपलं आज्ञाचक्र जागृत कसं करायचं, हे जागृत करणे सगळे विधी हे मी स्वतः शिकवत असतो. त्या ठिकाणी तुम्ही 100% बऱ्यापैकी बुकिंग झालेलं आहे. खूप कमी सीट शिल्लक आहेत. तर त्या ठिकाणी येऊन आणि नाशिकला अपॉइंटमेंट पण माझ्या आहेत. फक्त नाशिकला, मुंबईला तर ऑफिसच आहे. तर नाशिकला ज्या अपॉइंटमेंट नाशिक करासाठी घेतले त्या ठिकाणी अपॉइंटमेंट पत्रिकेच्या पण होणार आहेत सकाळच्या वेळेमध्ये. हे सगळं ऑफिसमध्ये विचारू शकता आणि त्या गोष्टीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. नक्की सर. सरांना तुम्हाला भेटायचं असेल तर 16 मार्चला सर वाशीच्या त्यांच्या ऑफिसमध्ये असणारच आहेत. शिवाय आपण या कार्यक्रमात याच ठिकाणीच या स्टुडिओमध्ये महाराष्ट्र कॉलनी या कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत पुढच्या मंगळवारी, आणि ते म्हणजे 21 मार्चला. त्यामुळे सर आता सध्या आपण इथेच थांबतोय. तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.